नमस्कार मंडळी. स्वामी स्पष्ट सांगतात, जे भोग आपल्या नशिबी आहेत ते आपणच भोगायचे. त्यातून फळ काढण्याचा पर्याय कोणालाही नाही. आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणून ती मिळावी आणि न आवडते म्हणून ती टाळता यावी हे आपल्या हातात नसतं. कारण भोगाचा मूळ आधार आहे आपले कर्म. आपण जे काही कर्म करतो, चांगले किंवा वाईट, ते प्रत्येक कर्म भविष्यात भोग रूपाने परत येतातच. म्हणूनच भगवंत सांगतात, कुठलाही जीव असो कर्माचे भोग भोगल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत आपण कर्म करतो तोपर्यंत भोग निर्माण होतात आणि जोपर्यंत भोग आहेत तोपर्यंत त्यांना भोगायलाच लागतं. हेच तर जीवनाचं चक्र आहे. मग प्रश्न पडतो, जर भोग टाळता येत नाही तर देवभक्ती का करावी? कारण देवभक्ती जीवनातील सगळे वाईट भोग तर थांबवत नाही, पण त्यांची तीव्रता नक्कीच कमी करते. जिथे भोग ज्वालेसारखा जाळू शकतो तेथे देवकृपा त्याला दीपकाच्या ज्योतीसारखा मवाळ बनवते. भक्ती म्हणजे भोगापासून पळ नव्हे, तर भक्ती म्हणजे भोगांना सामोरं जाण्याचं बळ आहे. तर मंडळी, हा छोटासा स्वामींचा संदेश सांगणारी माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.